रूमवर गेल्यानंतर ज्या ओमिटिंग जे उलट्या सगळंच फिरायला लागलं मला काही समजेनच की मला काय होतंय. आता ऑर्डर तर आपण घेतली आणि करणार काय ना पुढे. डॉक्टर म्हणतात की ह्यांना खूप जास्त ॲसिडिटी झाली आहे तर त्यांना ॲडमिट सलाईन लावावं लागेल. मी म्हणलं नाही, तुम्ही जेवढं त्या टायमिंगमध्ये जेवढी सलाईन होईल तेवढीच मला सलाईन द्या, मला तिचा मेकअप करायचा आहे. आई माझी आधी करू नको म्हणत होती की पार्लर आपल्याकडे चालत नाही किंवा कशाला नाव्याचा धंदा करायचा. मी 2019मध्ये दिल्लीत गेले आणि आल्यानंतर 20मध्ये तर कोरोना स्टार्ट झाला होता. असं झालं की अरे आता मी एवढं शिकून आली आणि आता पुढे काय, म्हणजे झिरोच ना. पण ज्यावेळेस मी वैभव चव्हाणचा मेकअप केला ना की त्यावेळेस त्यांनी सगळा मेकअप झाल्यानंतर त्यांनी पाया पडलेत. पाया का पडतात ते माझे? तेवढे नाही ताई, तुमच्यामुळे आम्ही छान दिसतो पडद्यावरती, जे तुमचे पाया पडणं आम्हाला गरजेचं असतं. जी लोक बोलली होती की काय नाव्याचा धंदा करायचा आहे ते आता त्यांच्या सुनांना मुलींना पूनमकडे क्लासला जा ना, पूनम क्लास शिकवेल, पूनमकडे क्लासला जा, ऑर्डरला घेऊन जा आमच्या मुलीला. मला कोणी जरी काय बोललं ना माझ्या कामाबद्दल तर मला ते सहन नाही होत की नाही यार, मला माहिती मी इथपर्यंत कशी आली आहे. खरं तर ब्युटी ह्या फील्डमध्ये मी 18 वर्ष आहे. पण मेकअप जर विचारशील तर मेकअप मी लॉकडाऊनच्या आधी म्हणजे 2019 पासून प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट म्हणून ह्या फील्डमध्ये आली आहे. आणि कॉलेज झालं, 12वी झाल्यानंतर मग मी ह्या फील्डमध्ये आले. कारण आई माझी आधी करू नको म्हणत होती की पार्लर आपल्याकडे चालत नाही किंवा कशाला नाव्याचा धंदा करायचा आणि मग आपल्याकडे फी नाही एवढी भरायला, मग कुठून पैसे आणणार तुला, तू माझ्याबरोबरच कामाला चल. पप्पांचं तर असंच म्हणणं होतं की नाही आईबरोबरच जातो कामाला. पण नाही म्हणलं, मला हे नाही करायचं आई जे काम करते ते. मग एक वेळेस आईच्या ज्या मालकीण आहेत तर त्या पार्लरचं करत होत्या, तर त्यांनी आईला म्हटलं की तुमच्या मुलीला घेऊन ये माझ्याकडे. मग मला काय कळलंच नाही का बोलवतात त्या. गेल्यानंतर मला कळलं की नाही त्या पार्लरचं करतात आणि त्यांचं पार्लर आहे. मग मी खुश झाले की अरे आपल्या आवडीचं काहीतरी आहे तर तेच मिळते. मग आई म्हणाल्या की चालेल तुमच्याकडे सोडत जाईल. म्हणजे म्हटलं तिला माझ्याकडे पाठवा, मी तिला चांगलं ट्रेन करेल. खरंच त्यांनी खूप छान ट्रेन केलं मला आणि माझी प्रॅक्टिस पण खूप झाली. प्रॅक्टिस झाल्यानंतर सुरुवात झाली मग ह्या फील्डला. आधी ब्युटी म्हणजे फेशियल, वॅक्सिंग, पेडिक्युअर, मॅनिक्युअर, आयब्रोज हेच छान छान वाटत होतं. मग नंतर असं कळलं की मेकअप पण आपल्याला आला पाहिजे. म्हणजे मेकअप असेल तर पण आपलं नाव पण होतं आहे आणि मेकअपमध्ये कसं थोडं आपलं स्किल दाखवता येतं. की दिल्लीमध्ये अमित कुमार म्हणून सर आहेत, त्यांच्याकडे क्लास करायचं ठरलं. मग ठीक आहे जाऊयात. ईशान 2च वर्षाचा होता फक्त. मग ईशान 2 वर्षाचा असताना मिस्टर म्हणाले की तुला जायची इच्छा असेल तर तू जा. पण फी त्यांची 70,000 रुपये होती. त्यावेळेस 70,000 भरायचे म्हणजे थोडंसं अवघडच होतं. पण ठीक आहे, ते म्हणले मी तुला सोडतो तिकडे. त्यांनी त्यांची अंगठी मोडली आणि मला क्लासला पाठवलं. क्लासला तिथे गेल्यानंतर 20 दिवसाचा क्लास होता मेकअपचा. खूप छान म्हणजे मेकअपचा क्लास पण झाला आणि तिथे 30 ते 35 जण होतो आम्ही स्टुडंट. प्रत्येक ठिकाणाहून आलेले सगळे स्टुडंट तिथे एकत्र होतो. तिथे सगळ्यांमध्ये सरांनी मला त्यांचे क्लायंट दिले. असं वाटलं की 30 जणांमध्ये जर आपण चांगलं काम करतोय म्हणून त्यांनी आपल्याला त्यांचं क्लायंट दिलं. त्यावेळेस सर मला म्हणाले की पूनम जी आप आपकी वैनिटी लेके आओ और आप मेकअप करना है क्लायंट का. क्लायंटचा मेकअप झाल्यानंतर मी निघाले रूमवरती, कारण आम्ही रूम घेतले होते 20 दिवसासाठी. आणि गेल्यानंतर सर म्हणाले की तुम्ही इकडे आणि पेमेंट घेऊन जा तुमचं. म्हटलं सर पेमेंट कशाला? ते म्हणले तुम्ही काम केले, क्लायंट केले आणि चांगलं काम केले. तो दिवस असा माझ्यासाठी मोठा होता की आपल्या मिस्टरांनी तिथे पाठवले आणि तिथे 30 जणांमधून आपल्याला तिथले क्लायंट दिलेत करायला आणि ते क्लायंट पण चांगलं झालं. म्हणजे त्याचं कौतुक पण सरांनी केलं, त्याचं पेमेंट पण त्यांनी मला दिलं. म्हणजे मी 2019मध्ये दिल्लीत गेले आणि आल्यानंतर 20मध्ये तर कोरोना स्टार्ट झाला होता. असं झालं की अरे आता मी एवढं शिकून आली आणि आता पुढे काय, म्हणजे झिरोच ना. पार्लरमध्ये पण क्लायंट नव्हते, मेकअपसाठी तर एवढे पैसे आपण घालवलेत आणि आता क्लायंट नाही आहे. खूप डिप्रेशन आलं तेव्हा की नाही आता एवढं पैसे घालवले, वेस्ट गेलेत. असं कुठंतरी मनाला खंत होती. पण लॉकडाऊनमध्ये एक क्लायंट आला मला मावळ गावातला. ती त्यांचं बेबी शॉवर होतं आणि म्हटले आमचं बेबी शॉवर तुम्ही येताल का. तर मला असं वाटलं की एवढं लांब पण नाही, आता बेबी शॉवरचा मेकअप तर करायचं आहे, पेमेंट देणार आहेत ते आपल्याला. मग मी म्हटलं की ठीक आहे जाते. 2 व्हीलरवर गेले. 2 व्हीलरवर जाताना एवढा पाऊस आला की एवढी भिजले. पण ठीक आहे की क्लायंटपर्यंत पोहोचले व्यवस्थित. क्लायंटचा मेकअप झाला आणि नंतर ठरवलं की नाही लॉकडाऊनमध्ये काम मिळणार आहे पण आपली तयारी पाहिजे. मी कोरोनामध्ये काय करत होते, प्रत्येक वेळेस जे माझे आधीचे फोटो आहेत जे मी क्लासमध्ये केलेले सगळेच मी सारखे टाकत राहिले. सारखे टाकून मग मला इन्क्वायरी यायला लागलं की हां ठीक आहे तुम्ही येताल का. मग इन्क्वायरी आली की मग मी जायचे. डबल मास्क लावून म्हणजे कोरोनामध्ये काम केलं. लिटरली तुझं सांगू का, त्यावेळेस मला वाटलं नव्हतं की ह्यांनी दिलेली अंगठी मी परत करू शकते की नाही. पण मी त्यांना 2 अंगठ्या करून दिल्या की मला गॅरंटी नव्हती की मी लॉकडाऊनमध्ये काम करेल आणि मला काम मिळेल मेकअपचं. पण खरंच की देवाच्या कृपेने लॉकडाऊनमध्ये खूप छान काम झालं. मग एक असं झालं की ड्रेपिंगचा क्लास लावला. ड्रेपिंगच्या क्लासमध्ये एक फ्रेंड भेटली तर तिने मला पहिली अपॉर्च्युनिटी दिली.
की आहे सेलिब्रिटीचं करशील का. तर मला कधीच एक्सपिरियन्स नव्हता ना सेलिब्रिटीचा करण्यासाठी. तर ती म्हणाली की पूनम काय नाही तू करू शकतेस, काय नाही, सेलिब्रिटी आपल्यासारखेच असतात वगैरे. तर मी म्हटलं ठीक आहे, आली एक अपॉर्च्युनिटी तर का सोडायची ना. मग माधवी निमकर मॅमचं फर्स्ट टाईम मला करण्याची संधी मिळाली की ते त्यांचं स्टार प्रवाहावरती होतं, स्टार परिवार पुरस्कार म्हणून पाडव्याच्या वेळेस. मग त्यावेळेस मी त्यांचा पहिल्यांदा मेकअप केला, हेअरस्टाईल केली माझ्या फ्रेंडबरोबर जाऊन. पण खूप छान अनुभव होता तो. म्हणजे असं वाटलंच नाही की आपण पहिल्यांदा सेलिब्रिटीचं कोणाचं करतोय. त्यांनी पण खूप छान कॉपरेट केलं आणि केला मेकअप. असं करत करत हळूहळू मग सुरू झालो. त्यानंतर आत्ता जस्ट रिंकू राजगुरूचं मी ड्रेपिंगसाठी गेले होते की नऊवारी साडी त्यांना नेसवायची होती शूटसाठी. त्यानंतर सोनल विचारे म्हणून आहेत, वैभव चव्हाण बिग बॉसचा आत्ता, अजून त्याच्यानंतर निशा गायकवाड म्हणून रील स्टार आहेत, शिवानी नाईक झाल्यानंतर त्याच्यानंतर मराठी आपली गायिका सावनी रवींद्र, अजून अनुष्का सरकते, अजून यूट्यूबर पण आहेत बरेच. मला असं वाटतं की सेलिब्रिटी म्हणजे बापरे, म्हणजे त्यांना ॲटिट्यूड असेल किंवा ते आपल्याशी नीट वागतील का नाही, आपण ॲज फक्त मेकअपसाठी चाललोय. तर मला असा अनुभव होता की वैभव चव्हाणचा खूप लक्षात राहणारा अनुभव होता. म्हणजे सेलिब्रिटी सगळेच छान होते, सगळ्यांचं नेचर छान होतं, सगळे असे कुणाला असं हे नव्हतं की आम्ही सेलिब्रिटी आहोत. पण ज्यावेळेस मी वैभव चव्हाणचा मेकअप केला ना की त्यावेळेस त्यांनी सगळा मेकअप झाल्यानंतर त्यांनी पाया पडलेत. म्हणजे हे मला असं ॲक्सेप्ट नव्हतं की पाया का पडतात ते माझे. तेवढे नाही ताई, तुमच्यामुळे आम्ही छान दिसतो पडद्यावरती आणि म्हणजे तुमचे पाया पडणं आम्हाला गरजेचं असतं वगैरे. म्हणजे हा एक अनुभव मला छान वाटला. अजून त्याच्यानंतर माधवी मॅमनी पण छान कौतुक केलं की तुम्ही लहान मुलांना सोडून हे काम करताय, दिवसभर बाहेर असता. तर कौतुक केल्यानंतर छान वाटतं, अजून आपल्याला काम करायचं अजून उत्सुकता वाटते. अजून रिंकू राजगुरू तर त्या पण एकदम छान होत्या की एकदम फ्रेंडली. म्हणजे असं वाटतच नव्हतं की त्या अशा सेलिब्रिटी आहेत, एकदम असं फ्रेंडसारखं बोलत होते की काय लागलं काय कसं काय हवं आहे का तुम्हाला. म्हणजे असं वाटत नव्हतं की सेलिब्रिटी करताना की खूप असं नवीन कोणाकडे तरी आलं आपण ॲज अ क्लायंट मग कडे कसं जातो तसंच वाटलं होतं म्हणजे गेलोय. माझी खूप चांगली क्लायंट आहे, शिवानी म्हणून नाव आहे तिचं. तर तिचं लग्न ठरलं. पहिल्यापासून जेव्हा माझं पार्लर होतं तेव्हापासून ती माझ्याकडेच यायची. म्हणजे पहिल्यांदा आयब्रोज वॅक्सिंग तिने माझ्याकडनं केलं असेल म्हणून त्या मॅम पण, म्हणजे तिची आई पण रेग्युलर कस्टमर. आणि मग तिचं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर ती म्हणाले की पूनम दीदी तू माझा मेकअप करायचा आहे. तर मी बोललो ठीक आहे. मी पण खुश होती, चला आता तिचं लग्न ठरलंय छान. म्हणजे ती डान्सर आहे तसं. तर तिची सासू म्हणाले की आम्ही बघतो मेकअप आर्टिस्ट. तर तिचं असं म्हणणं नाही, मी पहिल्यापासून पूनम दीदीकडे करते तर मी मेकअप आर्टिस्ट नाही बदलणार. तर त्या म्हणाल्या की नाही आम्ही चांगले टॉपचे मेकअप आर्टिस्ट तुझ्यासाठी हायर करू. तर ती म्हटली ती पण टॉपलाच आहे नाही का, असं तिचं म्हणणं. तर मला ते प्रेशर होतंय की यार ती आपल्यासाठी घरी हे करते आणि मग मला की नाही मला भारीच लुक द्यायचं आहे तिचं. म्हणजे 4 लुक होते तिचे, मला भारी लुक करायचं आहे. अशा ह्याच्यामध्ये मी फुल तयारी केली तिच्या लग्नाची. हिंजवडी फेस 1ला तिचं लग्न होतं, ग्रँड तमन्नामध्ये तिचं लग्न. आदल्या दिवशी घरातून निघतानाचा मेकअप, संध्याकाळी हळद संगीत, दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे विधी आणि नंतर मग 12:30 वाजता वरमाला, असं तिचे 4 लुक होते. मी असे एक्सायटेड की हा शिवानीचे भारी लुक करायचे. सकाळी त्यांच्याकडे पहिल्या लुकला गेले, काही खाल्लं नाही मी, अशीच गेले की काम करायचं म्हणून. तिथे गेल्यानंतर काकू मला म्हणाल्या पूनम खातेस का काही. म्हणलं नको, आधी मला काम करायचं. बरं तिचं मी मेकअप करून दिला. ते त्यांच्या गाडीत गेले. मला म्हटलं तू आमच्या गाडीत येतेस का. म्हणलं नाही मी 2 व्हीलरवर येते. मी आणि माझी असिस्टंट 2 व्हीलरवर गेलो. 2 व्हीलरवर जाता ऊन खूप होतं पण तहान लागली म्हणून उसाचा रस पिला. उसाचा रसाने मला माहीत नाही की दिवसभर पोटात काय नव्हतं आणि मी उन्हातून उसाचा रस पिला. काहीच माहीत नाही की ह्याने आपल्याला त्रास होऊ शकतो. तिथं गेल्या त्यानंतर हळदीचा मेकअप तिचा झाला. हळदीचा मेकअप झाल्यानंतर संगीतचा लुक चेंज होता. संगीतचा लुक दिला करून आणि मग मी म्हटलं की आम्ही थोडंसं खातो आणि आम्ही आमच्या रूममध्ये जातो, कारण त्यांनी आम्हाला तिथं रूम दिली होती. बरं थोड्या वेळ तिथं गेलो आणि ते आवाज संगीतच्या आणि माहीत नाही आवाजाने काय झालं आणि मला ना खूप हायपर ॲसिडिटी झाली. म्हणजे मला तिथं चक्करच यायला लागली. मी माझ्या असिस्टंटला म्हटलं की चल आपण रूमवर जाऊ. रूमवर गेल्यानंतर जे उलट्या सगळंच फिरायला लागलं. मला काही समजेनच की मला काय होतंय. आता ऑर्डर तर आपण घेतली आणि करणार काय ना पुढे. मग मी म्हटलं की सुषमा माझ्याबरोबर होती. सुषमाला म्हटलं सुषमा मेडिकलमधून काहीतरी काहीतरी औषध आण, पण तिथं हिंजवडीत माहीत नाही कुठे काय मिळेल. मग तिने त्या मॅमच्या मोठ्या मुलीला फोन केला. तिला बोलून घेतलं की ताईला बरं नाही वाटत ते, तर प्लीज काहीतरी. पण मला अशी भीती की यार आपण ऑर्डर घेतली ना, आपण का आजारी पडलोय नाही का असं कुठून तरी. पण मला ते
खाली मान घेतलेली अशी वरती पण करता येत नव्हती, एवढं मला सगळंच फिरत होतं. मग त्या काकू पण आल्या की काय झालं पूनमला, कारण त्यांची तशी पहिल्यापासून माझी ओळख होती ना. काकू आल्या, मला म्हणाल्या की काय झालं पूनम. म्हटलं माहित नाही काकू, पण मला ना असं सगळं फिरतंय गरगरतंय. त्यांची एक माहित नाही भोळी श्रद्धा, त्या माझ्याकडून लिंबू ओळून टाक किंवा नाही कसं काय करीला, बाहेरचं काही झालंय का. म्हटलं असं काही झालं नाही, मला हायपर ॲसिडिटी झाली असणार, मला माहिती ॲसिडिटी झाली असेल. तिथून 11:30 वाजता रात्री त्यांनी मला दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेलं, डॉक्टर म्हणतात की ह्यांना खूप जास्त ॲसिडिटी झाली आहे, तर त्यांना ॲडमिट सलाईन लावावं लागेल. 11:30 पावणे 12 झाले. त्याच्यानंतर मी म्हटलं सकाळी तिला 4:30ला मेकअपला घ्यायचं होतं. मी म्हटलं की डॉक्टर तुम्ही 3 वाजेपर्यंत मला फ्री करताल का, सलाईन लावा तुम्ही पण 3 पर्यंत मला फ्री करताल का. बोलले 3 पर्यंत काय तुमचं काम. म्हटलं नाही, मला 4:30ला मेकअप परत तिला घ्यायचं आहे मेकअप करायला. तर ते म्हटले नाही नाही अभि म्हणजे सांगू शकत नाही तुम्ही 2 किती सलाईन लावणार, 1 का 2 किती वेळ संपेल वगैरे. मी म्हटलं नाही, तुम्ही जेवढं त्या टायमिंगमध्ये जेवढी सलाईन होईल तेवढीच मला सलाईन द्या, मला तिचा मेकअप करायचा आहे. त्याच्यानंतर त्यांनी मला ॲडमिट करून घेतलं. गेले मी हॉटेलवरती परत. ती मुलगी एवढी समजूतदार, कधी कधी ब्राईड, माझं लग्न आहे आणि मेकअप आर्टिस्ट आजारी पडली आहे असं म्हटल्यानंतर ती किती हायपर किती टेन्शन येईल तिला. ताई तू अर्धा तास रेस्ट घे, मी माझं तोपर्यंत जी तयारी करते आणि तू माझा मेकअप कर, काही टेन्शन घेऊ नको तू. मी झोपले नाही, अर्धा तास नाही, मला हिचा मेकअप, हिने एवढं माझ्यावर ट्रस्ट केलं आणि मी तिचं मेकअप नीट नाही केलं तर मला ते झोप नाही लागणार. मी म्हणते नाही शिवानी, मी झोपणार नाही, तुझा मेकअप करणार. तिचा मेकअप एवढा भारी झाला, म्हणजे तिची सासू मला भेटायला आली रूममध्ये की खरंच तुम्ही छान मेकअप केला आणि आम्हाला नव्हतं वाटलं की तुम्ही एवढं छान मेकअप करताल, पण तुमची तब्येतीची काळजी. म्हणजे मला असं झालं की त्यावेळेस मला असं कळलं की ठीक आहे, तुम्ही किती एक्सायटेड असाल, तुम्हाला काम करायचं, पण तुम्ही वेळेवर जेवलं पाहिजे किंवा तुम्हाला तिथे उभं राहून काम करायचंय. बरं ते क्लायंट माझी ओळखीची होती म्हणून ठीक होतं, पण हेच जर मी अनोळखी क्लायंटकडे गेले असते तर मला त्यांनी तसं चांगलं ट्रीट केलं असतं का. तर जर मेकअप आर्टिस्ट म्हणून तुम्ही जाताय तर तुम्हाला पहिल्यांदा ते क्लायंटचं स्किन प्रिपरेशन किंवा हेअर प्रिपरेशन आणि तुम्हाला तिला टाईममध्ये सोडायचं आहे. तुला मेकअप छान येतोय, तू मेकअप खूप सुंदर करतेस, पण तू त्याला 3 तास लावतेस, 4 तास लावतेस, तर ते ब्राईडचं मुहूर्त किंवा तिचा तो महत्त्वाचा दिवस किंवा तिचे फोटो काढण्याचा टायमिंग तो सगळाच जातो ना. तू मेकअपच करत बसलीस तर तिचं तो फ्लो हे असतं काय म्हणतात त्याला, की तो मूड असतो की माझा मेकअप करून मी कधी जातीये किंवा समोरच्याला जो कोण असेल तिचा पार्टनर त्याला दाखवते किंवा. तर टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. आपल्याकडे तर एका दिवशी सगळे प्रोग्राम असतात, सगळे फंक्शन एकदाच करतात की साखरपुडा, हळद, विधी आणि संध्याकाळी रिसेप्शन. म्हणजे ती ब्राईड पूर्ण थकलेली असते, मग तिला त्या टाईममध्ये तुम्ही रेडी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर मेकअप चांगला सगळेच करतात, म्हणजे खूप चांगला करतात. मग माझ्याकडे मला असं वाटतं पर्सनली की माझ्याकडे क्लायंट काय येतं की पूनम तू आम्हाला टाईमच्या आधी 10 मिनिटं आवरून देतेस, म्हणजे तुझं काम आहे चांगलं पण तू आम्हाला टाईममध्ये करून देतेस. नाहीतर बऱ्याचदा काय होतं की आम्ही एखादी मेकअप आर्टिस्ट चेंज केली की मग आम्हाला सारखं आवरा ना लवकर, आम्हाला जायचं आहे असं होतं. पण भले तुम्हाला तिथे गेल्यानंतर तुम्ही क्लायंटकडे 10 मिनिटं आधी जावा, क्लायंटकडे लेट नका जाऊ. म्हणजे टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे ॲज अ ब्राईडसाठी. कारण तो दिवस तिच्या लाईफमधला खूप मोठा असतो, आपण आपलं नाही, तो तिचा दिवस महत्त्वाचा बनवायचा असतो. म्हणून टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे या फील्डमध्ये. आत्ताच्या ज्या नवीन मेकअप आर्टिस्ट ज्या मुली आहेत की त्यांना थोडा एक्सपिरियन्स कमी आहे, अनुभव कमी आहे की ऑर्डरला गेल्यानंतर आपल्याला काय टायमिंगमध्ये पटकन काय करावं लागेल किंवा आता त्या क्लायंटला ऑलरेडी हळदीला लेट झालं तर हळद पटकन रिम्यूव्ह करून लगेच टचअप कसा द्यायचा हे गोंधळून जातात. तुम्ही जर नुसतंच फक्त मी मेकअप आर्टिस्ट आणि मी वॅनिटी घेऊन वा टॅक 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 जाईल तर असं नाही. तुम्हाला तिथे जाऊन म्हणजे असं वाटतं की फक्त हा मेकअप आर्टिस्ट छान 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 मस्त पैसे कमवतीये, पण असं नसतं. सकाळी पहाटे 4 म्हटलं तरी क्लायंटकडे जावं लागतं आणि येण्याचं टायमिंग बिलकुल नसतं. म्हणजे घरातलं करून, म्हणजे घरातल्यांचं स्वयंपाक किंवा मुलं असतील तर मुलांचं करून घरातून बाहेर पडायचं आणि मग संध्याकाळी घरी यायचं. तर तेवढी तयारी पाहिजे. म्हणजे कष्ट आहेत, कष्ट केले तर तुम्हाला सक्सेस मिळतोच. जी लोक बोलली होती की काय नाव्याचा धंदा करायचा आहे, ते आता त्यांच्या सुनांना, मुलींना पूनमकडे क्लासला जा ना, पूनम क्लास शिकवेल, पूनमकडे क्लासला जा, ऑर्डरला घेऊन जा आमच्या मुलीला, हे असे आत्ताचे अनुभव येतात. पण ठीक आहे, त्यावेळेस त्यांना नसेल माहिती, मला पण नव्हतं माहिती की हे माझ्याकडे परत फिरून येणार आहे. पण आत्ता असं वाटतं की नाही, जी आपण लाईन पकडली आहे ती बेस्ट आणि छानच आहे.